गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 यामधला 2.5 मधला आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काय फॉर्म करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. कशा फॉर्म मध्ये असते? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इफ द रूट्स आर. तर आता यामध्ये आपल्याला रूट्स दिलेले आहेत. काय दिलेलं आहे? रूट्स दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये रूट्स दिलेले आहे 0 and 4. काय दिले? 0 and 4. तर या क्वेश्चनचं सोल्युशन कशा प्रकारे असेल लक्ष द्या. आपण काय करणार? हे जे आपल्याला रूट्स दिलेले आहेत लेट आपण कन्सिडर करू. लेट अल्फा इज इक्वल टू 0 and बीटा इज इक्वल टू 0. रूट्स दिलेले आहेत म्हटलं की आपण त्याला काय कन्सिडर करणार? अल्फा आणि बीटा. आपल्याला बीटा दिलेला आहे. काय दिलेला आहे? 4. अल्फा इज इक्वल टू 0 and बीटा इज इक्वल टू 4. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक जनरल फॉर्म माहित आहे आणि त्या जनरल फॉर्मला आपण कन्वर्ट केलं होतं जेव्हा आपल्याला रूट दिलेले असतील अल्फा आणि बीटा. तर त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एकदा यांची सम आणि एकदा यांचा प्रोडक्ट काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण पुट करू शकतो त्याला. तर फर्स्ट आपण काय करणार? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू या दोघांची आधी ऍडिशन करून घेणार. काय? 0 प्लस काय होणार? 4 इज इक्वल टू काय राहणार? 4. तर हे आलेलं आहे अल्फा प्लस बीटा. त्यानंतर अल्फा इंटू बीटा काय करणार आपण? अल्फा इंटू बीटा इक्वल टू आता अल्फा काय आहे? 0 मल्टिप्लाय 4 म्हणजे या ठिकाणी आन्सर काय राहणार? 0. काय राहील? 0 राहणार. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. नाउ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा आपल्याला रूट्स दिलेले असतील तर काय आहे? x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय आहे? 0 आहे. तर x स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे? आताच काढलेला आहे आपण 4x आणि प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे काय राहणार? 0 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपल्याकडे एक रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण केव्हा म्हणतो? जेव्हा एखादी टर्मच्या पॉवर आपल्याला 2 पाहायला मिळेल म्हणजे काय असते? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा जो 0 आहे हा लिहिण्याची काही गरज आहे का? तर नाही. आपण लिहू शकतो देअरफॉर x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक is the required quadratic equation. हे असेल अशा प्रकारे आपलं सोल्युशन. कळलं? राईट करा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला रूट्स पाहायला मिळतात 3 and -10. तर याला सर्वात आधी आपण काय कन्सिडर करणार? लेट अल्फा इज इक्वल टू 3 and बीटा इज इक्वल टू -10. अल्फा आणि बीटा हे जर आपल्याला या ठिकाणी रूट्स पाहायला मिळत असतील तर सर्वप्रथम आपण यांची काय करणार? ऍडिशन करणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आता अल्फा किती आहे? 3 प्लस बीटा किती आहे? -10 म्हणून याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं आहे. मायनस साइन आहे म्हणून. तर 3 मायनस प्लस मायनस काय होणार? 3 मायनस होणार 10 प्लस मायनस मायनस 3 मायनस 10 म्हणजेच या ठिकाणी अल्फा प्लस बीटा
ची व्हॅल्यू किती येणार -7. त्यानंतर नेक्स्ट अल्फा प्लस बीटा -7 आलेला आहे. आता आपण अल्फा इंटू बीटा काढणार आहे. तर अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, अल्फा काय आहे 3 मल्टिप्लाय बीटा -10. तर इथे यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 10 मल्टिप्लाय 3 काय होणार 30, आणि इथे मायनस साइन आहे म्हणून मायनस आपण या ठिकाणी देणार आहोत. तर -30 ही व्हॅल्यू आलेली आहे अल्फा इंटू बीटा. नाव आता आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी, ज्यामध्ये रूट्स असतील अल्फा आणि बीटा. तर फॉर्म्युला सांगायचा आहे सर्वांनी, x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर सिंपल आपण याच्यामध्ये आता अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत, त्या पुटअप करणार आहोत. therefore x स्क्वेअर ॲज इट इज आहे मायनस अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा काय व्हॅल्यू आलेली आहे -7. काय आहे -7 इंटू x आणि प्लस अल्फा इंटू बीटा काय आलेला आहे -30. तर ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे -30 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आता आपण पाहू शकतो x स्क्वेअर, आता हे मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस 7x आणि मायनस प्लस काय होणार -30 इज इक्वल टू 0 is the required quadratic equation. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल रिक्वायर्ड, जे आपल्याला विचारलेलं आहे. राइट करा. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन 1/2 आणि -1/2 हे दोन प्रकारचे रूट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सर्वात आधी आपण काय करतो, याला कन्सिडर करणार. लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 and बीटा इज इक्वल टू -1/2. तर यामध्ये आपण यांची आधी सम करणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, या दोघांची जर आपण सम केली तर 1/2 प्लस इन ब्रॅकेट -1/2. यांची जर आपण सम केली तर इथे प्लस आणि मायनस आहे, तर काय होणार 1/2 प्लस मायनस काय होणार -1/2, म्हणजे 1/2 -1/2 मग राहिला काय 0. काय राहणार म्हणजे अल्फा प्लस बीटा याची ऍडिशन किती आली 0. त्यानंतर अल्फा इंटू बीटा, आता यांचा आपण प्रोडक्ट घेणार आहोत. 1/2 मल्टिप्लाय -1/2. प्रोडक्ट घेताना सरळ न्यूमरेटरचा प्रोडक्ट घ्यायचा आहे मल्टिप्लिकेशन, आणि डिनॉमिनेटरचा आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. आणि साइन काय येणार आन्सर मध्ये मायनस, कारण की 1 टाइम आहे. 1 1 चा काय होतो 1 आणि मायनस साइन ॲज इट इज राहणार, आणि 2 2 चा 4 म्हणजे -1/4 या ठिकाणी प्रोडक्ट आपला आलेला आहे. नाव आता आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय आहे फॉर्म्युला, x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आपण खूप वेळा घेतलेला आहे. ठीक आहे, याला रिवाइज करायचा आहे, लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. तर देअरफॉर दॅट इज या ठिकाणी आपण x स्क्वेअर ॲज इट इज ठेवणार मायनस. आता आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढलेली आहे. काय आहे 0 मल्टिप्लाय x म्हणजे 0x, आणि प्लस अल्फा इंटू बीटा काय आलेला आहे इन ब्रॅकेट -1/4
एखाद्या संख्येसोबत जर मायनस साइन येत असेल तर त्याला ब्रॅकेट करायचा आहे आणि त्यानंतर तो ब्रॅकेट आपल्याला सोडवायचा आहे. तर आता आपण इकडे याला फर्दर सॉल्व करणार. दॅट इज x स्क्वेअर हा ॲज इट इज आहे x स्क्वेअर मायनस 0x लिहायची गरज आहे का? हे पूर्ण टर्म काय होणार? 0 होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आता राहणार काय? मग लिहून टाकतो, काही हरकत नाही. मायनस 0 इंटू एक्स 0च राहणार आणि प्लस इंटू मायनस, या ठिकाणी प्लस इंटू मायनस काय राहणार? मायनस 1/4 इज इक्वल टू काय राहणार? 0. आता 0 इंटू एक्स आपण काय केलं? याचं मल्टिप्लिकेशन केलं, काय आलं? 0 आलेलं आहे. दॅट इज पुन्हा तुम्ही इथे लिहू शकता x स्क्वेअर. आता मायनस 0 लिहायची काही गरज नाही आहे, म्हणून x स्क्वेअर मायनस 1/4 इज इक्वल टू 0. आणि आपण लिहू शकतो की इज द काय असणार? x स्क्वेअर मायनस 1/4 इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड quadratic इक्वेशन. क्वेश्चन नीट वाचला तुम्ही? फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण काय करायचं आहे? फॉर्म करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि आपण केलेलं आहे. कशाच्या सहाय्याने? आपल्याला गिवन माहिती काय दिलेली आहे? रूट्स दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. यामध्ये आपल्याला रूट्स दिलेले आहेत 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5. यामध्ये सर्वात आधी आपण त्याला कन्सिडर करणार. लेट अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 अँड बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. तर हे दोन रूट्स आपल्याला गिवन दिलेले आहेत. यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तर सर्वात आधी आपण यांची सम घेणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा काय दिलेला आहे? 2 मायनस √5 आणि प्लस बीटा काय आहे? 2 प्लस √5. इथे जर फॉर्म्युलामध्ये मायनस साइन असतं तर यांचे साइन चेंज झाले असते, पण आता इथे प्लस आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे पाहू शकतो आपण मायनस √5 आणि प्लस √5 हे दोघं काय होतील? कॅन्सल आउट होतील. म्हणजेच या ठिकाणी राहणार काय? 2 प्लस 2 म्हणजेच काय राहील? काय होणार? 4. कळत आहे? इथे मायनस √5 आणि प्लस √5 हे काय होणार? कॅन्सल. राहिलं काय? 2 प्लस 2 म्हणजेच 4. म्हणजे याची ऍडिशन काय आली? 4 आली. तर आता आपण नेक्स्ट घेणार आहे यांचा प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा काय आहे? 2 मायनस √5 इंटू 2 प्लस √5. आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी कॉमन दिसत आहे का? इथे आपण पाहू शकतो की हा a आणि हा b, a प्लस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला दिसत आहे तुम्हाला? हा. तर इथे आपण काय लिहू शकतो? 2 चा स्क्वेअर, 2 स्क्वेअर मायनस √5 त्याचा काय होणार? स्क्वेअर. म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a प्लस b इंटू a मायनस b असं लिहित असतो आपण. तर तशाच प्रकारे त्या ठिकाणी फॉर्म्युला फॉर्म झालेला आहे तो. 2 चा स्क्वेअर काय होणार? 4 मायनस आता रूट आणि स्क्वेअर काय होणार? कॅन्सल. म्हणजे इथे काय राहणार? सिंपल 5 राहणार आहे. आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू काय येणार आहे? 4 मधून तर मायनस 1. 4 मायनस 5 म्हणजेच काय? -1. तर अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू आलेली आहे -1. नाव आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ज्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होते. x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा दोघांच्या व्हॅल्यू आहे. तर सिंपल आपण या ठिकाणी पुट अप करणार आहोत. therefore x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे? 4 इंटू x आणि प्लस अल्फा इंटू बीटा
काय आलेलं आहे -1 प्लस इंटू इन ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 0. देयरफॉर x स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस काय होणार -1 इज इक्वल टू 0. तर आपण म्हणू शकतो की x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 is the required quadratic equation. हा लास्ट क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 4 मधला. राईट करा. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे. या क्वेश्चनला तुम्ही स्टार क्वेश्चन म्हणू शकता. हा विचारला जातो एक्झाम मध्ये. तर सोल्युशन पहा. आधी क्वेश्चन काय आहे, द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. आपल्याला प्रश्नामध्ये गिवन कंडिशन दिलेली आहे की जे सम आहे रूट्सची क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ती डबल आहे कशाच्या, त्यांच्या प्रोडक्टच्या. तर यावरून आपल्याला पॉइंट के विचारलेला आहे. के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इफ द इक्वेशन इज, आता आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, x स्क्वेअर मायनस 4k इंटू x प्लस k प्लस 3. याला तुम्ही ब्रॅकेट मध्ये टाकू शकता कारण की एक कॉन्स्टंट टर्म आहे. इज इक्वल टू 0. याला काय करणार आपण, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, याला कंपेअर करणार आपण. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म कोणता आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर याला जर कंपेअर आपण केलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते 1. त्यानंतर b इज इक्वल टू -4k काय मिळणार, -4k. x चा कोएफिशिएंट म्हणत असतो आपण b, बरोबर. तर इथे काय आहे 4k आहे. आणि आपल्याला c ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे k प्लस 3. काय मिळणार, k प्लस 3. तर आता आपण ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहे आणि इथे आपल्याला एक गिवन कंडिशन दिली, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा आणि बीटा. कळते, अल्फा आणि बीटा. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. काय माहित आहे आपल्याला फॉर्म्युला, -b अपॉन a. अल्फा प्लस बीटा म्हणजे -b अपॉन a होतो की नाही. तर इक्वल टू मायनस इंटू इन ब्रॅकेट, आता b काय आहे -4k म्हणून त्याला -4k ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. अपॉन मध्ये काय राहणार, a ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, 4 इंटू k म्हणजे 4k फक्त. कारण की मायनस मायनस काय होणार, प्लस होणार आहे. अल्फा प्लस बीटा काय आला आपल्याकडे 4 आलेला आहे. आता रूटचं प्रोडक्ट पण आपल्याला पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट साठी पण आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला माहित आहे, अल्फा इंटू बीटा इक्वल टू c अपॉन a. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता, बरोबर. तर c ची व्हॅल्यू काय आहे इथे, k प्लस 3. काय आहे, k प्लस 3 अपॉन मध्ये 1. 1 ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. अपॉन मध्ये 1 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण काय लिहिणार, फक्त k प्लस 3. काय लिहिणार, k प्लस 3. तर आता ह्या व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत, सम आणि प्रोडक्ट. तर फ्रॉम गिवन कंडिशन आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपल्याला काय म्हटलेलं आहे, सम ऑफ द रूट्स. लक्ष द्या, सम ऑफ द रूट्स म्हणजे लिहून टाकायचं अल्फा प्लस बीटा. इथे ई झालं, मग मी काय सांगितलं तुम्हाला, ई झालं की इक्वल टू डबल म्हणजेच 2 देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट काय आहे, अल्फा इंटू बीटा.
तर मला सांगा आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहे. सिंपली आपण या ठिकाणी ह्या व्हॅल्यू पुट अप करणार आहोत. अल्फा प्लस बीटा किती आहे 4 इंटू के इक्वल टू 2 इंटू इन ब्रॅकेट काय आहे के प्लस 3. तर आता याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. देअरफॉर आपण लिहू शकतो 4k इक्वल टू 2 इंटू के म्हणजे 2k प्लस 3 इंटू 2 म्हणजे 6. देअरफॉर हा जो 2k आहे हा आपण या साइडला पाठवून देणार आहोत म्हणजे 4k मायनस 2k इज इक्वल टू 6 आणि 4k मायनस 2k काय राहणार 2k इज इक्वल टू 6 and therefore k is equal to 6 upon 2. तर therefore आपण लिहू शकतो k is equal to 3. तर काय होणार द व्हॅल्यू ऑफ k फायनल सोल्युशन काय होणार k is equal to इथे लिहिणार आपण स्टेटमेंट द व्हॅल्यू ऑफ k is 3. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. समजलं सर्वांना? राइट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये अल्फा आणि बीटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट सांगितलेले आहेत. y स्क्वेअर मायनस इक्वेशन आहे y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. Find the value of alpha square plus beta square and alpha cube plus beta cube. या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला जे गिवन इक्वेशन दिलेले आहे गिवन इक्वेशन काय आहे y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. याला आपण कंपेअर करणार आहे. comparing with ax square plus bx plus c is equal to 0. तर यावरून आपल्याला मिळणार आहे a ची व्हॅल्यू काय असेल 1. y स्क्वेअर चा कोएफिशिएंट काही नाही म्हणजेच 1 असतो. त्यानंतर b is equal to -2 and c is equal to -7. c equal to -7. तर आता आपल्याला याच्यामध्ये प्लस सुद्धा दिसत आहे आणि हे जे फॉर्म्युला आपण याला इलॅबोरेट केले तर आपल्याला एकदा सम एकदा मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट पाहायला मिळतो. म्हणून सर्वात आधी आपण काय करणार अल्फा प्लस बीटा यांची सम या ठिकाणावर करून घेणार आहे आपण. अल्फा प्लस बीटाचा एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे -b अपॉन a. तर याला जर सॉल्व केला तर मायनस फॉर्म्युल्यामधला b ची व्हॅल्यू काय आहे -2 अपॉन मध्ये 1. तर मायनस मायनस प्लस होणार अपॉन मध्ये 1 लिहायचं का नाही फक्त 2. याची व्हॅल्यू काय येणार अल्फा प्लस बीटा 2. नेक्स्ट आहे अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा म्हणजे याचा प्रोडक्ट. यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे c अपॉन k म्हणजे कॉन्स्टंट टर्म अपॉन कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. तर या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे c ची व्हॅल्यू काय आहे -7 अपॉन 1. तर याला आपण लिहिणार -7. काय राईट करणार -7. तर याला नेक्स्ट आपण आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. आता डायरेक्ट आपण या ठिकाणी काय करणार सोल्युशन फाइंड करणार आहे. सोल्युशन फाइंड करण्यासाठी पहिला सोल्युशन आपण फाइंड करणार. फर्स्ट काय विचारलं आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. तर आता अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2. त्याचा इथे व्हॅल्यू पुट अप करणार आहे 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे -7. तर इथे आपण सॉल्व करू शकतो 4 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस काय होणार आहे प्लस आणि 2 7 चा 14. आता याच्यामध्ये जर आपण ऍडिशन केली तर अल्फा 18 येणार आहे.
14 प्लस 4 18. तर देअरफॉर आपण लिहू शकतो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. हे आपलं पहिलं सोल्युशन झालेलं आहे. पहिलं आन्सर आपण फाइंड केलं. त्यानंतर आपल्याला सेकंड नेक्स्ट विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर हे विचारलेलं आहे आपल्याला. याला आपण फाइंड करणार आहे. तर यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब माइनस 3 अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा. हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार? व्हॅल्यू पुट अप करणार आहे. तर अल्फा प्लस बीटा किती आहे? ब्रॅकेट क्यूब. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2, त्याचा ब्रॅकेट क्यूब माइनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे? -7 आणि मल्टिप्लाय अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे इंटू मध्ये 2. तर याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू मिळेल. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 2 चा क्यूब किती होतो? 8. आता इथे मायनस इंटू मायनस काय होणार? प्लस 41 आणि 3 2 चा 6 आणि साइन 7 42 म्हणजे 42 आणि 42 प्लस 8 किती होणार? 50. तर या ठिकाणी अल्फा देअरफॉर आपण लिहू शकतो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू व्हॅल्यू काय आलेली आहे? 50. हे असेल आपलं सेकंड सोल्युशन. ओके, समजलं सर्वांना? राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if the roots of the following quadratic equation are real and equal. या ठिकाणी आपल्याला रूट्स दिलेले आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन चे रियल आणि इक्वल. ही एक गिवन कंडिशन आहे. त्यावरून पहिला तो क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपल्याला त्याला सॉल्व करायचा आहे आणि त्यामधून k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर जे गिवन इक्वेशन आहे काय आहे? 3y² प्लस kx प्लस 12 इक्वल टू 0. हिअर यामधून जर आपल्याला a b c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतील, जर कंपेअर केला आपण जनरल फॉर्मला, तर a ची व्हॅल्यू काय असेल? a इज इक्वल टू 3 कॉमा b इक्वल टू k आणि c इक्वल टू 12. आता ह्या a b c च्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करता येतात ना? ओके, तर यामध्ये आता आपण फॉर्म्युला आपल्याला एक माहित आहे डेल्टा डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? b² - 4ac इक्वल टू b ची व्हॅल्यू काय आहे? a² मायनस 4 मल्टिप्लाय a काय आहे? 3 मल्टिप्लाय c काय आहे? 12. याला जर आपण सॉल्व केलं तर काय राहणार? k² मायनस 4 3 चा 12 आणि 12 मल्टिप्लाय 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर काय असतो? 144. तर या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू काय आलेली आहे? k² मायनस 144. पण आपल्याला एक गिवन कंडिशन दिलेली आहे की जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स कसे आहेत? रियल अँड इक्वल. तर आपण लिहू शकतो फ्रॉम given condition the roots are real and equal. आणि रूट जर रियल अँड इक्वल असतील तर डेल्टा इज इक्वल टू काय असतो? 0. तर डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे k². डेल्टाच्या ठिकाणी मी लिहू शकतो का मग? k² मायनस 144 इज इक्वल टू 0. इथे कोणाला काही प्रॉब्लेम समजलं? तर देअरफॉर इथे आपण लिहू शकतो का k² मायनस
आता 144 कशाचा आहे? 12 चा स्क्वेअर आहे. याला आपण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये अशा प्रकारे लिहू शकतो. यस ऑर नो? तर तुम्हाला या ठिकाणी दिसते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे काय होतो? a प्लस b किंवा a मायनस, म्हणजे a काय आहे इथे? k मायनस 12 आणि इंटू k प्लस 12 इक्वल टू 0. आपण काय केला इथं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. तर इथे k मायनस 12 इज इक्वल टू 0 और मध्ये k प्लस 12 इक्वल टू 0. तर k च्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. तर k मायनस 12 इज इक्वल टू 0. हा मायनस 12 त्या साईडला आपण पाठवून देणार आहे. तर k इज इक्वल टू काय होणार? प्लस 12 और k इज इक्वल टू तो प्लस हा 12 आहे त्या साईडला गेला म्हणजे मायनस 12. तर या ठिकाणी k च्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळणार आहे. द व्हॅल्यू ऑफ k, द व्हॅल्यू ऑफ k इज 12 और मायनस 12. काय असेल? 12 और मायनस 12. हे असेल आपला फायनल सोल्युशन. राईट करा. फर्स्ट कम. तर आता नेक्स्ट क्वेश्चन वेदांत आपल्याला सॉल्व करून दाखवणार आहे. क्वेश्चन नंबर 2. कंपेयरिंग विथ मोठं काढ थोडं. तुला माहित आहे ना? कंपेयरिंग विथ जनरल फॉर्म. The general form is ax square plus bx plus c is equal to 0. Then we first solve this. Kx into x, first kx multiply into first k and next 2. Kx into x, second kx into minus 2 plus 6 is equal to 0. Kx square plus 2kx plus 6 is equal to 0. First equation. Compare first equation with general form. We get a is equal to k. कारण की हे काय केलं आपण इथे kx मल्टिप्लाय x म्हणजे x स्क्वेअर आणि kx मल्टिप्लाय मायनस 2 म्हणजे मायनस 2kx. A is equal to k, b is equal to 2k minus 2k and c is equal to 6. c equal to 6. And in question given the real and equal roots means the delta or discriminant is equal to 0. b square minus 4ac. Delta is equal to b square minus 4ac. B is equal to minus 2k minus 4 into k into 6. The square of any negative integer is always positive. K square 2 square k square minus 24k. 4k square minus 24k is equal to 0 because the delta is 0. 4k we get common, we get k minus 6 is equal to 0. Here the 4k is multiplied, here goes divide and k minus 6 is equal to 0 divided by 4k. It is approximately 0. Then the k minus 6 is equal to 0, k is equal to 6. The conclusion is the value of k can be 6. व्हेरी गुड. सर्वांनी क्लॅप करा. एकदम छान पद्धतीने आपल्याला वेदांतनी
गुड मॉर्निंग तर हा जो क्वेश्चन आहे आपण सॉल्व्ह केलेला आहे. वेदांतने खूप छान पद्धतीने आपल्याला सोडून दाखवलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय पाहणं गरजेचं असते की क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे किंवा नाही. ओके, त्याने इथे येऊन सॉल्व्ह करून दाखवलं, हे खूप मोठी गोष्ट आहे. तर इथे जो पहिले येतो तो घाबरतच असतो. मी सुद्धा पहिले आलो होतो तो घाबरलो होतो, आहे की नाही. तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल कोणत्याही गोष्टीची तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये काय होणार, परफेक्ट होणार. बरोबर. तर यामध्ये त्याचा एक प्रयत्न हा खूप छान होता, त्याने पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. तर यामध्ये आपण काय करणार, आधी सर्वात आधी जनरल फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दिलेलं इक्वेशन नाही आहे मग त्याला कन्वर्ट करणार. तर या ठिकाणी हे केलेलं आहे. ओके, kx² - 2kx + 6 = 0. त्यानंतर a b c च्या आपण व्हॅल्यू काढल्या. तर a ची व्हॅल्यू आली k, b ची व्हॅल्यू -2k आणि c = 6. तर हे जे व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार. आपल्याला माहित आहे डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय आहे, b² - 4ac. तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या a b c च्या, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. याचं काय मिळणार आहे, 4k × k - 6 = 0 आणि 4k = 0 आणि k - 6 = 0. बरोबर. 4k = 0 और k - 6 = 0 अशा दोन व्हॅल्यू मिळतात. तर 4k = 0 म्हणजे k = 0. हा 4 0 ला डिवाइड जर केला तर काय राहणार, 0. आणि k और मध्ये k = हा मायनसचा काय होणार, +6. म्हणजेच काय, या ठिकाणी आता आपल्याला या 4k ची जी व्हॅल्यू आहे ती 0 असू शकते का, यस और नो. नाही, कारण की हा जो kx² आहे, kx² हा x² चा कोएफिशिएंट आहे. म्हणजे k ची व्हॅल्यू जर आपण 0 पुट केली तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का, म्हणून k = 0 इज अनएक्सेप्टेबल. k = 0 आपण घेऊ शकत नाही. तर मग k ची व्हॅल्यू काय असणार, 6. द व्हॅल्यू ऑफ k इज 6. कळत आहे, हे राईट करून घ्या सर्वांनी. आणि या ठिकाणी आपला जो प्रॅक्टिस सेट 2.5 आहे हा कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट 2.6 हा नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आवर्जून शेअर करा हा व्हिडिओ. आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला कशा प्रकारे हे वाटलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग अगेन. लाईक, शेअर, सबस्क्राइब. ठीक आहे.